जनावरांच्या खाद्याचा दर आसमानात आहे आणि शेतकऱ्याच्या दुधाला काडीची किंमत नाही. पै पै जमवून भांडवल उभा करून दूध व्यवसाय सुरू केलेला पडत्या काळामध्ये शेतकऱ्यांनी विकून सगळा बाजार मोडू नये. आपल्याला आपल्याच गोट्यावरती पशुखाद्य गुळीपेंड तयार करण्याचा हा फॉर्म्युला आहे. यामध्ये घरातील तुम्ही धान्य, तुमच्या शेतात पिकवलेले धान्य, या थोड्याशा भांडवलामध्ये हे बॅलेट मशीन मिळते. त्यातून तुम्ही असे बॅलेट्स तयार करून जनावरांच्या गुळीपेंडीचा प्रश्न तुम्ही स्वस्तात मिटवू शकताय. त्याचसोबत जनावरातून मिळणारं जे काही शेण आहे ते शेण नुसताच शेतीचं खत म्हणून न वापरता त्याच्या अशा प्रकारे मोल्डिंग मशीनमधून त्या शेणाचे मोल्ड तयार करता येतात. गोल आणि चौकोनी स्वरूपातील असे मोल्ड तयार करण्याच्या मशीनी आता बाजारात उपलब्ध आहेत. याला काऊ डंग केक असं म्हटलं जातं. याचा उपयोग कंपन्यांमध्ये बॉयलरला इंधन म्हणून व स्मशानात प्रेताला अग्नी देण्यासाठीही याचा वापर केला जातो. याचबरोबर घराला दिल्या जाणाऱ्या रंगात आणि अगरबत्ती धूपमध्येही याचा वापर केला जातो. या दोन्ही प्रकारच्या मशीन एका गाईच्या किमतीमध्येच येतात. आता पडत्या काळामध्ये दुग्ध व्यवसायाला सुद्धा जोडधंदा म्हणून हे करणं फायदेशीर ठरू शकतं आणि ह्या संदर्भातील सगळी माहिती मी पुढील काही व्हिडिओमध्ये देणार आहे. मशीन कुठं खरेदी करायचं आणि तयार केलेला माल कुठं विकायचं, भेटूया याच व्हिडिओच्या पुढील भागामध्ये.